नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतावर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली होती. भाजपला मिळालेले यश समजू शकतो, परंतु अजित पवारांच्या पक्षाला मिळालेले यश कोड्यात टाकणारे आहे असे मत व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या ईव्हीएम मुद्द्याचे समर्थन केल्याचे बोलले जात होते. राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यानंतर भाजपच्याही काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भाजप आणि राज ठाकरे यांच्यात वितुष्ट निर्माण होत असल्याची चर्चा सुरू असतानाच सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. तिथे त्यांच्यात फराळ पाण्यासोबतच चर्चा देखील झाली. ही चर्चा राजकीय नव्हती असे फडणवीसांनी नंतर सांगितले असले तरी त्यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे. लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपला राज ठाकरेंची मदत हवी आहे. त्या दृष्टीने मोर्चे बांधणी म्हणून या भेटीकडे पाहता येऊ शकते. तिकडे सकाळी फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि दुपारी ठाकरे गटाचे नेते फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. ही भेट कशासाठी होती याबद्दल त्यांच्यापैकी कुणी काही बोलले नाही, परंतु सध्या स्थितीतील राजकीय परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षांना भाजपशी सलगी करण्यात स्वारस्य असू शकते. तसे पाहिले तर भाजपला सध्या कुणाच्याच मदतीची गरज नाही, परंतु सोबत असलेल्यांवर वचक ठेवण्यासाठी, विरोधात असलेल्यांचे मनाधैर्य खच्ची करण्यासाठी भाजप या दोघांचा वापर करू शकतो. शेवटी हे राजकारण आहे आणि इथे कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र असत नाही. सगळे आपापल्या सोयीने त्यावेळी राजकीय भूमिका घेत असतात. त्यामुळे अशा अनपेक्षित भेटींचे आश्चर्य वाटायला नको आणि झालेल्या चर्चेचा किस देखील पडायला नको. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.